नमस्कार. ज्योतिष कॉर्नरवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे आहे हे सविस्तर तुम्हाला दाखवणार आहे आणि संकल्प कसा करावा, 9 दिवस आपण केवढी सेवा करावी आणि त्याचे फळ आपल्याला कसं मिळणार आहे, 9 दिवसामध्ये आपण कशा कशा प्रकारे आपण करायचे आहे. उपवास पकडा किंवा नाही पकडले तरीसुद्धा आपण हे पाठ करायचेच आहे. यासाठी आपल्याला अशी पुस्तक आणावी लागतील हे बाजारामध्ये किंवा स्वामी समर्थांच्या केंद्रामधून जर आणले तर खूपच उत्तम. स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये असं दुर्गा सप्तशतीचं पुस्तक मिळतं आणि हे आपण तिथून आणलं तर खूपच चांगलं. तिथे आपल्याला सर्व माहिती पण सांगतात आणि आपण कुलदेवतेची सेवा कशी करावी हे सविस्तर तुम्हाला सांगते. तर याचं बघा, चैत्र व अश्विन महिन्यात नवरात्र उत्सव असतोच. तर याच्यामध्ये दिलेले आहे त्याप्रमाणेच आपण करायचे आहे. 3 ते 4 वर्षातून एकदा तरी कुलदेवतेचे मूळ स्थानावर जाऊन तिचा योग्य रीतीने मान सन्मान करावा. म्हणजे आपण देवीला जायचं आहे, कुलस्वामिनीला आपल्या, आणि खणनारळाची ओटी भरायची आहे. दर वर्षातनं एकदा तरी आपण असं करायचंच आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला मणी, मंगळसूत्र, हिरवी साडी, हिरवा खण, जोडवे, विरोळे, हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर, पंचखाद्य, खेळणा, पाळणा, हार, वेणी, होमवडा एवढे सगळे जरी नाही गेले तरी आपण फक्त पुरणपोळीचा नैवेद्य आणि खणनारळाची ओटी भरून देवीला अर्पण केली तरी ती रुजू होते. तर घरातील कुठल्याही मंगल कार्याच्या सुरुवातीस प्रथम कुलदेवतेची पूजा करावी. प्रत्येक अभ्यासास खाली दिलेल्या मंत्राचे संपुष्ट लावून श्री दुर्गा सप्तशतीचे ग्रंथाचे एकूण 14, 28, 56, 112 पारायण करावीत. ही पारायण शक्यतो 112 दिवसांपेक्षा जास्त उशीर न करता करावीत. तर म्हणजे काय करायचं, आपण 9 दिवसामध्ये आपल्याला जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी आपण करायची आहे. पण शक्य जर पहिल्यांदाच जर करत असतील तर 14 वेळाच करा. 14च्या आत करायचीच नाही, फक्त 14च अध्याय करायचे आहे, म्हणजे 14 वेळाच करायचे आहेत. पूर्ण हे पुस्तक आहे, हे 13 अध्यायांचं असतं. ह्याच्यात 13 अध्याय असतात. दुर्गा सप्तशतीचा पाठ पहिल्यापासून तर 13पर्यंत असा आपल्याला एक पाठ तयार होतो. म्हणजे आपण 9 दिवसामध्ये असे 14 पाठ करायचे आहेत. आणि याच्यामध्ये आपण सर्वात पहिले पुस्तक हे घेतल्यानंतर वाचन करायच्या अगोदर अर्गला स्तोत्र म्हणायचं आहे. अर्गला स्तोत्र म्हटल्यानंतरच प्रथम अध्याय सुरुवात, सप्तशतीचा प्रथम अध्याय सुरुवात होते. तर तो आपल्याला सुरू करायचा आहे आणि तिथून पुढे आपल्याला 13 अध्यायापर्यंत म्हणायचं, पूर्ण बोलायचं आहे. हे पुस्तकातले पाठ 13 अध्याय पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक माळ जप करायची आहे, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्राचा एक जप करायचा आहे, एक माळ. आणि 99 मंत्र म्हणजे ओम ऐं क्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं क्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा 13वा अध्याय संपल्यानंतर तिथे छोटासा मंत्र लिहिलेला आहे, त्याची पण एक आपल्याला जपमाळ करायची आहे. तर आपण हे झालं. आपण पाठ किती करायचे, तर 14च पाठ करायचे आहेत आपल्याला. म्हणजे 9 दसऱ्यापर्यंत आपल्याला 14 अध्याय, जास्तीत जास्त 112 केले तर खूपच चांगलं. पण नवीन असतात त्यांना जास्त वेळ लागतो, त्यामुळे आपण 14 अध्याय केले तरी चालतात. तर संकल्प कसा करावा, तर संकल्प करण्यासाठी आपण सगळ्यात पहिले म्हणजे देवीचं आपण पाटावर पुस्तक हे पूजन करायला ठेवायचं आहे. याला हळद कुंकू, खऊच्या पानावरच हे पुस्तकसुद्धा आपण ठेवायचं आहे. देव तर आपण खऊच्या पानावरच मांडत असतो, तसंच हे पुस्तकाला सुद्धा खऊच्या पानावरच आपण ठेवायचं आहे. लाल वस्त्रावरच आपण पाटावरती हे पुस्तक ठेवायचं आहे, ही पोथी ठेवायची आहे. आणि येथून आपल्याला अर्गला स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 1 ते 13 अध्याय म्हणायचे आहेत. आणि 1 ते 13 अध्याय झाल्यानंतर एक पूर्ण पाठ तयार झालेला आहे. असे आपल्याला 14 वेळा करायचे आहे. 9 दिवसामध्ये आपल्याला हे 14 वेळाच करायचे आहे. मध्ये जर आपल्याला अडचण वगैरे जर आली तर तेवढे 5 दिवस आपण सोडून कोणाकडून हे वाचून घेतले तरी चालतात. पण म्हणजे अखंड ही पोथी वाचन करायची आहे. आपण कोणाकडून जरी दुसऱ्यांकडून वाचून घेतली तरी चालेल, सेवा रुजू होते. आपण ऐकली लांबून तरी चालते, पण खंडित करायची नाही. 14 वेळाच आपल्याला हे करायचे आहेत. आणि सर्वात पहिले आपण पाटावरती मांडल्यानंतर हे पुस्तकाचे पूजन करायचे आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे. आपण जर 9 दिवस उपवास केला असेल तर खूपच चांगलं, नाही जर उपवास केला तरी सुद्धा चालतो. तर आपण सर्वात पहिले म्हणजे हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहे. त्याच्या उजव्या हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहे
आणि हळद कुंकू व्हायचे आहे, एक फूल व्हायचं आहे आपल्या ह्या हातावरच आणि हात असा झाकून घ्यायचा आहे आणि म्हणायचं आपली जी इच्छा आहे ती आपण मनोमन म्हणायची आहे आणि चमच्याने 3 वेळा पाणी सोडून स्वाहा करायचं आहे. आपल्या एका ताम्हणात घ्यायचं आहे ते आपण संकल्प केलेला पाणी, सगळे तांदूळ वगैरे ते सगळं आपले घ्यायचे आहे आणि आपण पुस्तक वाचायला सुरुवात करायची आहे. पुस्तक 14 वेळा वाचून झाल्यानंतर एक पाठ तयार होतो. त्याच्यानंतर आपण ते पाणी संकल्प केलेला तो बाहेर झाडाला वगैरे टाकायचा आहे. असं आपण एकदाच संकल्प करायचा आहे पहिल्याच दिवशी. परत संकल्प रोज रोज करायचा नसतो. आपल्या ज्या मनातल्या इच्छा असतील त्या पूर्ण होतात आणि देवी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करावी अशी मी देवीला प्रार्थना करते. आणि 9 दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त देवीची आराधना करायची आहे. कधीही म्हणजे बाहेरचं अन्न वर्ज्य असतं. 9 दिवसामध्ये आपण जी सेवा करत असतो देवीची, हे पाठ करत असताना 9 दिवस आपण परान्न घ्यायचं नाही, म्हणजे दुसऱ्याच्या घरातलं आपण अन्न खायचं नाही. पाणी पिलं तरी चालेल कधी, कारण की आपल्याला जाणं भागच पडतं. त्याच्यासाठी आपण अन्न खायचं नाही बाहेरचं कोणाच्या घरातलं. पाणी पिलं तर चालेल. तर असा हा संकल्प करून आपण ही 9 दिवसाची सेवा करायची आहे. 9व्या दिवशी आपण कसं करायचं आहे, ज्या दिवशी 9 दिवस पूर्ण होतात, नवरात्राचे 9 दिवसामध्ये हे 14 पाठ झाल्यानंतर आपण एका म्हणजे शेवटच्या दिवशी आपण एका सुहासिनीला आणि एका छोट्या मुलीला, मुलगी असते छोटी, तिला आपण जीव घालायचा आहे. तिला खणनारळाची ओटी बनवून तीच आपली देवी आलेली आहे असं समजून आपण तिला खणनारळाची, आपल्याला काही जाता येणार नाही कुठल्या आपल्या कुलस्वामिनीला, लगेच आपण जाऊ शकत सुद्धा नाही. त्यावेळेमध्ये आपण देवीला आव्हान करायचं म्हणून एका सुवासिनीला बोलवायचं आहे आणि तिच्यासोबत छोट्या मुलीला जरी बोलवलं तरी चालेल. आणि दोघींनाही आपण ओटी भरायची आहे आणि जेवण आपण जो नैवेद्य केलेला असेल तो सर्व नैवेद्य त्या सुवासिनीला द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे किंवा आपण त्याच्यानंतर जेवायचं आहे. तर 9 दिवसामध्ये आपण काय काय करायचं असतं, तर 9 दिवस आपण उपवास करायचाच असतो किंवा नाही केला तरी चालेल. पण 9 दिवस आपण सकाळी सकाळी लवकर उठायचं आहे आणि सकाळी जर पोथी वाचली तर खूपच चांगलं असतं, कारण की आपल्याला कोणाचंही डिस्टर्ब होत नाही किंवा कोणाचं काही असं त्रास होत नाही. मस्त प्रसन्न वातावरणामध्ये आपण ही पोथी वाचायची आहे. 9 दिवसामध्ये आपण म्हणजे घरातल्या मुख्य स्त्रीने केलं तर खूपच चांगलं आणि सुवासिनी केले तर खूपच चांगलं असतं. आपल्या घरातल्यासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या सौभाग्यासाठी हे खरंच संकल्प करा तुम्ही. ह्या वर्षी खरंच तुम्ही नवरात्रामध्ये ही सेवा करा. आणि 9 दिवसामध्ये आपण साडी परिधान करायची आहे, हातामध्ये हिरव्या बांगड्या घालायच्या आहे, कपाळाला कुंकू लावायचं आहे, टिकली कुंकू आपण जे लावत असेल ते लावायचंच आहे आणि काळी पोत असेल तर आपण ही काळी पोतच परिधान करायची असते. असा हा आपला साधा सिंपल हे आहे म्हणजे घालायचा आहे. काळे वस्त्र घालायचे नाहीत. मग असं आपण करायचं आहे. 9 दिवसामध्ये सेवा करा. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघण्यासाठी मी सर्वांचे खूप खूप आभार मानते. आणि तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे. आपल्याला अजून शेवट म्हणजे उद्यापन कसं करायचं असतं हे सविस्तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला, अशीच सेवा तुमचीही घडू दे. जय दुर्गा माता, जय भवानी.